या घडीची महत्त्वाची बातमी आहे। बच्चू कडूंचा भोंदू खरात सोबतचा व्हिडिओ व्हायरल झालाय। स्वतः बच्चू कडू आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। बच्चू कडू, आपण अत्यंत स्पष्ट बोलण्यासाठी प्रसिद्ध आहात। या व्हिडिओविषयी तुमची पहिली प्रतिक्रिया? खरं तर मी जेव्हा 2 वर्ष अगोदर गेलो, कार्यकर्ता होता, तिथं मंदिर होतं, आम्हाला माहित नाही तिथं खरात बाबा राहायचे काय राहायचं। त्या मंदिराचं दर्शन केलं आणि ते तिथं होते, त्यांनी मग माझा सत्कार केला। अच्छा, काहीतरी काय फेटा गिटा बांधला आमचा। आता माणूस वयानं माणूस मोठा असला का आपण पाया पडतो, ही संस्कृतीच आहे आपली। तो बाबा असो काबा असो कोणी असो, आपण पाया पडतो का नाही पडत। आणि कार्यकर्त्याचा आग्रह एवढा असतो कधी कधी का त्याला आपल्याला त्याचं नाराजही करता येत नाही। बरोबर, अशातून झालेला विषय आहे। आणि आम्ही पण मग बच्चू कडू, तुम्हाला यांच्याविषयी काय कळलं होतं? मला आताच माहित पडलं ना, मी 2 वर्षाच्या अगोदरचं होतं ना बाबा ते। बरोबर बरोबर, मला काय म्हणायचंय, 2 वर्ष आधी जेव्हा तुम्हाला कार्यकर्ते म्हणाले की असं असं खरातना भेटायला जाऊया, तेव्हा त्यांच्याविषयी तुम्हाला काय सांगितलं गेलं? काही नाही, खरातला भेटायला गेलोच नाही। तिथं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर, काहीतरी दर्शनाला आम्ही तिथं चला म्हणून सांगितलं। बर, तिथं खरात बाबा होते, ते आता माहित पडलं हे खरात बाबा आहे म्हणून। पण मग बच्चू कडू, आता एवढ्या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर जेव्हा तुमच्या कानावर पहिल्यांदा पडल्या या खरात विषयीच्या बातम्या, तेव्हा तुम्हाला काय वाटलं? निषेधच करा चुकताय, त्यांना अंदर टाकलं पाहिजे आणि असे भोंदू बाबा बंद झाले पाहिजे। कसं आहे, आता आम्ही गावात जातो ना, कधी कधी आम्हाला माहित असतं का हा बाबा काहीच नाही, बाबा हा सगळं थोटांड आहे, पण त्याची मूर्ती बांधलेली असते, भलं मोठं मंदिर झालेलं असतं। असे प्रत्येक गावात 4-4 मंदिरं असेच आहे काही भोंदू बाबाचे। त्याच्या यात्रा होतात, भागवत सप्ताह होतं त्याचा, आपल्याला माहित असते हे काहीच नाही आहे। पण काही अवलियांना पण आपले मंदिर झाले, आपण बाबा करतो त्याला, मग आम्हाला जावं लागतं, पाया पडायला लागतं। हो ना, पण बच्चू कडू, तुम्ही सगळे नेते मंडळी इतके सामाजिक स्तरावर ऍक्टिव्ह असतात, कार्यरत असतात, तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या स्तरातून कळत असतात, मग इतकी वर्ष सलग हा अशा पद्धतीने कृत्य करतोय, याची कुणालाही मागमूस लागू नये, याचा कुणालाही काही थांगपत्ता लागू नये? अरे बाबा, माझा काय संबंध? 2 वर्ष आम्ही कधीतरी गेलो, मला तर विसरून नाही गेलो होतो। तो व्हिडिओ कोण काढला काय पताही नाही, पण आम्हाला काही कामधंदे नाही काय? तो खराच्या पाया लागलो आपण, तो काय करतोय आता आणि तिचे धंदे काय? तर तुम्ही कमाल आहे इथे। काल बच्चूजी, मी फक्त ऐका, पहिले ऐका। काल आमचं कांदा आंदोलन होतं, तेव्हा तुम्हाला फोन घ्यायचं आठवण नाही आली? ते किती महत्वाचं आहे। 300 रुपयाला कांदा विकावं लागतं शेतकऱ्याला, ते तुमच्यासाठी महत्वाचं नाही, आमच्यासाठी महत्वाचं आहे। हे भोंदू घेऊन आम्ही काही मानत नाही, लक्षात घ्या तुम्ही जो नाही, आंदोलनाची बातमी सुद्धा आपण दाखवली। आणि बच्चू कडू, तुम्ही चिडू नका, मी तुम्हाला असं टार्गेट करत नाही, मी तुम्हाला प्रश्न यासाठी विचारला की नेते मंडळी सामाजिक स्तरावर इतके ऍक्टिव्ह असतात, तर सलग इतकी वर्ष हा भोंदू बाबा अशा पद्धतीने लैंगिक शोषण करत होता, कोट्यवधींची माया जमवली त्यांनी, तर त्याचा मागमूस कुणाला लागू नये का? हे शक्य आहे का, असं मी विचारलं। स्वप्न पडलं का? स्वप्न पडतं का कोणाला? का आत्मी आत्मज्ञानी आहे? तुम्ही सांगा बरं। आता रोज आम्हाला दर्शनाला जावं लागतं, कधी मस्जिदमध्ये जावं लागतं, कधी मंदिरात जावं लागतं, कधी बुद्ध विहारामध्ये जावं लागतं। आणि मग तिथं जाताना आपण दर्शन घेतो, तिथं एखादा महाराज बसलेला असतो, त्याच्या पाया पडतो माणूस। तर अशा रोज होणाऱ्या घटना असते, दैनंदिन हप्त्याभरातून एकदा तो धार्मिक कार्यक्रम असतं का नसतं? तुम्ही सांगा, नसतं कार्यक्रम? नाही, नक्कीच खूप सारे कार्यक्रम असतात तुम्हाला। आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की आंदोलनाची बातमी सुद्धा आपण न्यूज 18 मराठीवर घेतली, त्या संदर्भातला तुमचा फोनो झाला नसेल, पण त्याविषयीचे सगळे डिटेल हे प्रेक्षकांपर्यंत आपल्या पोहोचले। तुर्तास धन्यवाद बच्चूजी, तुम्ही न्यूज 18 मराठीशी बोललात त्याबद्दल। बच्चू कडू यांचा हा व्हिडिओ, ज्याच्याविषयी बच्चू कडू यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे। 2 वर्षापूर्वी एका मंदिरात मी गेलेलो होतो, कार्यकर्त्यांनी आग्रह केला म्हणून, तिथे हे खरात मला समोर दिसले आणि त्यांनी फेटाबिटा घालून माझा सत्कार केला, तेवढ्यापुरतीच माझी ओळख, त्याच्यानंतर मला त्या खरातविषयी काहीही माहीत नाही, असं बच्चू कडूंनी स्पष्ट केलेलं आहे।